नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी केदार बारोळे। आपण माझ्यासोबत सध्या भारतात चालू असलेल्या किंवा महाराष्ट्रात चालू असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींच्या संदर्भात आपण सेशन्स पाहत जाणार आहोत। म्हणजे इथून पुढे आपण या मुद्द्यांच्या संदर्भात एक डिटेल एनालिसिस व्हिडिओ बघणार आहोत। काय होतंय की आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात, पण त्या गोष्टींच्या पाठीमागची पार्श्वभूमी आणि त्या गोष्टीचं पुढचं जे काही फ्युचर आहे हे आपल्याला कळत नाही। याचा एक एनालिटिकल अप्रोच तुम्हाला देण्याचा प्रयत्न माझा या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे। याच्यापूर्वी आपण चंद्रयान 3 च्या संदर्भात चर्चा केलेली आहे, त्याचा व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। त्याचबरोबरीने आज आपण भारतातील एका अशा राज्याच्या संदर्भात बोलणार आहोत ज्या राज्यात सध्या संघर्ष सुरू आहे। तो संघर्ष वांशिक पद्धतीचा आहे, एथनिक कॉन्फ्लिक्ट आहे असं अनेक जाणकारांचं मत आहे। आणि हा संघर्ष नेमका काय आहे, एक भारतीय नागरिक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून, एक अभ्यासक म्हणून आपल्या सगळ्यांना माहित असणं खूप गरजेचं आहे। या संघर्षाची पार्श्वभूमी काय आहे, त्याचबरोबर या संघर्षाचे जे काही परिणाम आहेत ते कसे झालेत ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर जास्त वेळ घेत नाही, सुरू करतो आजची ही मणिपूरची रक्तरंजित गोष्ट नावाची जी काही आपलं सेशन आहे त्यामध्ये। की साधारणपणे आपण रोज ज्या न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स वाचतो की अशा पद्धतीचे आर्टिकल्स येतात, तरी आपल्याला याच्याविषयी जाणून घेण्याचं इतकं महत्त्व वाटत नाही, ते आपलं दुर्दैव समजावं लागेल। आणि हे जे काही संघर्ष आहे या संघर्षाची जी काही पार्श्वभूमी सुरू झाली ती बेसिकली 3 मे 2023 रोजी सुरू झाली। झालं असं की 14 एप्रिल 2023 रोजी हायकोर्टाचा एक ऑर्डर येते। हायकोर्ट सांगतं की असं असं करा आणि त्या ऑर्डरला अनुसरून मणिपूरमध्ये जे काही एक स्टुडंट युनियन आहे त्यांनी एक आंदोलन उभं केलं आणि ते आंदोलन शांततापूर्व होतं, त्याला हिंसक वळण प्राप्त झालं आणि त्यामध्ये साधारणपणे 181हून अधिक लोक काय झाले, मृत झाले। त्याचबरोबर 300हून अधिक लोक जखमी झाले आणि त्याचबरोबर किमान 54,488 म्हणजे मणिपूरच्या एकूण लोकसंख्येच्या 2% इतके लोक, साधारणपणे 2% किंवा 1% असेल, एक अप्रॉक्सिमेट अंदाज जर काढला तर एवढे लोक विस्थापित झाली। ही खूप मोठी आकडेवारी आहे, लक्षात ठेवा। या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला जर स्वतःहून दखल घ्यावी लागत असेल, सुप्रीम कोर्ट जर या प्रकरणामध्ये स्वतःहून लक्ष घालत असेल तर निश्चितपणे हे भारतामधलं एक मोठं प्रकरण म्हणून ओळखलं जाणं साहजिक आहे। मग काय झालं होतं असं जेणेकरून हा संघर्ष निघाला, तर मागच्या 10 वर्षापासून म्हणजे साधारणपणे 2012 पासून या भागातील एक भौगोलिक जी काही प्रणाली आहे त्यामध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य दिसून येईल जे पुढे गेल्यावर आपण डिस्कस करणार आहेत। यामध्ये 2 समुदाय खूप महत्त्वाचे आहेत, एक म्हणजे बहुसंख्य हिंदू असलेला मैतेई समाज आणि जो दुसरा काही समुदाय आहे तो म्हणजे नागा आणि कुकी यांचा ट्रायबल समाज किंवा आदिवासी समाज ज्याला म्हणतो। या दोघातील हे संघर्ष आहे। मग यामध्ये झालंय असं की मैतेई समाज जो आहे, जो बहुसंख्येन आहे, म्हणजे 52 ते 53% यांची लोकसंख्या आहे एकूण मणिपूरच्या, या समाजाचं मागणं आहे, मैतेई या शब्दाचा अर्थ होतो मणिपुरी, म्हणजे मूळ मणिपुरी लोक असं त्याला म्हणलं जातं। ही मणिपुरी लोक जी आहेत किंवा मैतेई लोक जी आहेत यांची मागणी अशी आहे की आम्हाला सुद्धा आदिवासी समाज म्हणून काय द्यावा, दर्जा द्यावा। कोणी द्यावा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारांनी। मग आपल्या घटनेत तरतूद अशी आहे की राज्य सरकार असा समुदाय घोषित करतो आणि त्याची शिफारस जो काही आहे तो केंद्र सरकारकडे पाठवतो आणि केंद्र सरकारचं जे ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री आहे ते अशा समुदायाला आदिवासी समुदाय म्हणून घोषित करत असतो। तर मागच्या 10 वर्षापासून आम्हाला आदिवासी समुदाय घोषित करावी अशी मैतेईची याचिका हायकोर्टात चालू आहे, सुप्रीम कोर्टात चालू आहे। मग याच याचिकेवर सुनावणी करत असताना मणिपूर हायकोर्ट जे आहे ते 14 एप्रिल 2023 रोजी एक वर्डिक्ट देतं, एक आदेश देतं कुणाला, राज्य सरकारला सांगतं की तुम्ही मागच्या 10 वर्षापासून असे कुठलेही पुरावे देऊ शकले नाही की तुम्ही या समुदायाचं रिकमेंडेशन, या समुदायाचं शिफारस तुम्ही केंद्र सरकारकडे का करत नाही। हे करत नसल्यामुळे हे समुदाय नाराज आहे आणि या समुदायाला हॅपी करण्यासाठी, म्हणजे बेसिकली या समुदायाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही रिकमेंडेशन पाठवलं पाहिजे आणि ते निश्चित कालावधीमध्ये पाठवलं पाहिजे। झालं एवढंच एक मूळ कारण बनलं की हा संघर्ष निर्माण व्हायला। मग मणिपूरमध्ये एक संघटना आहे ज्याला ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन असं म्हणलं जातं। जसं आसाममध्ये आसू आहे तशीच इथं काय आहे, ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन ही मणिपूरची संघटना जी ट्रायबल विद्यार्थ्यांना रिप्रेझेंट करते किंवा ट्रायबल कम्युनिटीला रिप्रेझेंट करते। ती कम्युनिटी, ती विद्यार्थी किंवा ते यंग जनरेशन एकत्र आली आणि 3 मे रोजी त्यांनी शांततापूर्व आंदोलन करण्याचं निश्चित केलं। आणि हेच आंदोलन जे आहे, जे शांततापूर्व मार्गाने चाललं होतं, ते या वांशिक संघर्षामुळे हिंसक वळणाकडे गेलं आणि हे हिंसक वळण जे आहे ते या आंदोलनाला संघर्षात रूपांतरित करून गेलं। मग हे जे काही हायकोर्टाचा निर्णय होता याला सुप्रीम कोर्टाने नंतर खारिज पण केले, म्हणजे सुप्रीम कोर्टाने ह्या हायकोर्टाच्या निर्णयावर नंतर ताशेरेवर पण ओढलेत आणि सुप्रीम कोर्टाच्या मतानुसार हायकोर्टचा हा निर्णय जो आहे तो घाईचा होता, हा चुकीचा होता। मग हा हायकोर्टाने निर्णय घेण्याच्या पाठीमागे हायकोर्टाने जे काही कारण नमूद केलेत त्याच्या पाठीमागे भरपूर काही पार्श्वभूमी आहे। ती पार्श्वभूमी म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे,
ती पार्श्वभूमी जी आहे ती राजकीय आहे आणि ती पार्श्वभूमी जी आहे ती भौगोलिक सुद्धा आहे। मग याच्यासोबतच जो काही आपण मी तुम्हाला हायकोर्टाचा निर्णय सांगितला याच्यासोबतच दुसरे दोन कारणं आहेत ज्याच्या पाठीमागे ह्या संघर्षाची पाळेमुळे दिसत आहेत। त्यातलं एक कारण म्हणजे लँड इन्क्रोचमेंट। झालं असं की जसं बीजेपी लेड गव्हर्नमेंट 2022 मध्ये कुठं आलं, मणिपूरमध्ये सत्तेत आलं एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखाली। त्यांनी काय केलं, एक फॉरेस्ट सर्वे केला आणि त्या फॉरेस्ट सर्वेच्या नुसार त्यांनी एक निर्णय जाहीर केला की फॉरेस्टमध्ये म्हणजे मणिपूरच्या जंगलांमध्ये ओपीएम पॉपी किंवा अफूची शेतीची लागवड खूप प्रमाणात होते असं त्यांचा एक निष्कर्ष आला। ते रोखण्यासाठी त्यांनी अफूच्या लागवडीखाली असलेल्या जमिनी किंवा त्या एकंदरीत जंगलामध्ये ज्या काही जमिनी होत्या त्या जमिनी काय करत गेल्या, कब्जात घ्यायला सुरुवात केल्या किंवा ताब्यात घ्यायला सुरुवात केल्या। आता ह्याच्यामध्ये संघर्ष असा निर्माण झाला की जे मूळ स्थानिक आदिवासी जमाती आहेत, कुकी आणि नागा, या जमातींच्या या जमिनी होत्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते वांशिक पद्धतीने आहेत असंही त्यांचं म्हणणं आहे। म्हणून मग ज्यावेळेस सरकारनं, जे सरकार मैतेई बहुल आहे किंवा हिंदू बहुल आहे आणि आदिवासींच्या विरोधात आहे असं त्यांचं मत आहे, अशा सरकारने या जमिनी ताब्यात घ्यायला सुरुवात केल्या लँड एन्क्रोचमेंटच्या नावाखाली। त्यामुळं ह्या संघर्षाचं दुसरं कारण ते बनतं। तिसरं कारण असं की मणिपूरची जी बॉर्डर आहे ती म्यानमार सोबत जोडलेली आहे, त्याचबरोबर इकडे बांगलादेशकडून बी येणारे विस्थापित आहेत, त्याचबरोबर इकडे मिझोरम वगैरे जे काही आजूबाजूचे राज्य आहेत इथून सुद्धा येणारे विस्थापित आहेत। या विस्थापितांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। ही मोठ्या प्रमाणातली संख्या ही आजूबाजूला हिल एरियात जात नाही, डोंगरी भागात जात नाही, तर ती इंफाळ व्हॅलीत येते। इंफाळ व्हॅलीत येण्याचं मूळ कारण असं की इंफाळ व्हॅली ही जास्त विकसित आहे, मणिपूरमधला एक विकसित प्रदेश आहे ज्याच्यामध्ये रोड सुविधा आहेत, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत। त्याच तुलनेत डोंगरी भागामध्ये इतक्या सोयी सुविधा नाही आहेत, शाळा नाही, कॉलेजेस नाही, भरपूर काही काही नाही आहे। त्यामुळं ही लोक, विस्थापित लोक डोंगरी भागात जाण्याऐवजी ते येतात इंफाळ व्हॅलीमध्ये। ऑलरेडी कमी असलेली जागा इंफाळ व्हॅलीची, त्याच्यामध्ये जर हे अतिरिक्त लोक यायला लागले तर त्याच्यामध्ये इंफाळ व्हॅलीत राहणाऱ्या मूळच्या लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागला आणि त्यामधूनच एक तिसरं संघर्षाचं कारण निर्माण झालं। मग हे जे काही संघर्ष आहे याची आपल्याला पार्श्वभूमी असलेला आपल्याला माहित पाहिजे की मणिपूर भारतात कधी आले किंवा मणिपूरचा भारतात येण्यापूर्वीचा काय संबंध होता। तर झालं असं की ऐतिहासिक पार्श्वभूमी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस मणिपूरमध्ये आपण फार पूर्वी जायचं नाहीये, म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये जाण्याची काही आवश्यकता नाहीये। मणिपूरचा जो काही इतिहास आहे तो आपल्याला पार ब्रिटिश काळापासून बघावा लागतो। म्हणजे साधारणपणे 1818 मध्ये जसं मराठा एम्पायर कोलॅप्स झालं ब्रिटिशांच्या नेतृत्वाखाली, तसंच पुढं अँग्लो बर्मीज युद्ध जे 1830 आणि 1840च्या दशकामध्ये चालू होते, त्या अँग्लो बर्मीज युद्धामध्ये सुद्धा काय झालं, साधारणपणे मणिपूरचा एक मोठा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला। म्हणजे साधारणपणे ब्रिटिशांचं कंट्रोल व्हायला लागलं। म्हणजे कधी तर ब्रिटिशांनी राजकुमार गंभीर सिंग जे आहे त्याला मणिपूरचं राज्य परत मिळवून देण्यासाठी मदत केली, जे पूर्वी बर्मी लोकांच्या ताब्यात होतं आणि अँग्लो बर्मा युद्धामध्ये ब्रिटिशांनी मणिपूरवरचा जो काही भाग होता बर्माचा तो कॅप्चर केला आणि तो गंभीर सिंगला परत केला आणि गंभीर सिंगला सांगितलं की आता तुम्हाला तैनाती फौज जे आपण इतिहासामध्ये शिकली ते स्वीकारावी लागेल आणि मणिपूरच्या त्या गंभीर सिंग नावाच्या राजानं ते स्वीकारलं आणि 1835 पासून मणिपूरमध्ये एक ब्रिटिश एजंट राहायला लागला। जसं महाराष्ट्रामध्ये पेशव्यांकडे एल्फिस्टन ब्रिटिश एजंट म्हणून राहिला होता काही काळ, त्याच्या अगोदर ग्रँड डफ होता साताऱ्यामध्ये, असे हे ब्रिटिश एजंट राहायला लागले आणि ह्या ब्रिटिश एजंटनं सगळा जो काही खेळ आहे हा मणिपूरचा घडवून आणला। मग झालं असं की पुढे जसं जसं काळ वाढवत गेला तसं 1891 मध्ये जे काही तत्कालीन राजा होते आणि त्याचे सेनापती होते त्यांना ह्या ब्रिटिशांच्या हेतूविषयी शंका व्हायला लागली आणि त्यांनी काय केलं, तिथं उठाव करून आणला आणि हा 1891चा जो काही अँग्लो मणिपूर युद्ध आहे किंवा 1891 मध्ये झालेलं अँग्लो मणिपूर वॉर ज्याला म्हणून ओळखलं जातं, हा वॉरचा परिणिती अशी झाली की आता पूर्ण मणिपूर जो आहे तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि ब्रिटिशांनी मणिपूरला एक संस्थानी प्रदेश किंवा प्रिन्सली स्टेट किंवा रियासत म्हणून घोषित केलं आणि हे ब्रिटिशांच्या ताब्यात आलेलं भारतातलं वन ऑफ द शेवटचं, म्हणजे हे शेवटचं एक संस्थानी प्रदेश होतं जे ब्रिटिशांच्या ताब्यात आलंय। त्यानंतर ब्रिटिशांनी रियासत बनवली नाही किंवा संस्थानी प्रदेश बनवला नाही, ठीक आहे। तर त्याच्यानंतरचा जो काही इतिहास आहे तो पार केवळ 1944-45 पर्यंत मणिपूर शांत होतं। मणिपूरमध्ये तोपर्यंत काही उद्रेक होत होते, पण ते उद्रेक ह्या स्वरूपाचे होते की जपानच्या साईडनं भारतावर ज्यावेळेस आक्रमण केलं जायचं, भारतावर म्हणण्यापेक्षा ब्रिटिश इंडियावर ज्यावेळेस आक्रमण केलं जायचं त्यावेळेस मणिपूर साईडला जपान बॉम्बिंग करायचं आणि ह्याच बॉम्बिंगची सर्वाधिक परिणिती आपण जर याच्यामधला संघर्ष बघितला तर तुम्हाला आपले जे नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत हे सुद्धा मणिपूरमध्ये आश्रय घेत असताना दिसतील किंवा मणिपूरमध्ये या संघर्षामध्ये सामील होताना तुम्हाला दिसतील। तर मणिपूरमध्ये साधारणपणे बॉम्बिंग व्हायची जपानच्या साईडनं
आणि ती ब्रिटिश इंडियाच्या विरुद्ध असायची आणि ही बॉम्बिंग साधारणपणे वर्ल्ड वॉर 2 मध्ये शेवटची झाली। त्यानंतर हिरोशिमा आणि तुमचं नागासाकीचं हे जे अणुबॉम्ब प्रकरण झालं त्यानंतर हे वर्ल्ड वॉर 2 थांबला असं आपल्याला माहिती आहे। मग त्यानंतर काय झालं हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। तर 1949 मध्ये साधारणपणे मणिपूर भारतात सामील होण्यासाठी तयार झालं आणि 1956 मध्ये मणिपूरला युनियन टेरिटरीचा दर्जा देण्यात आला किंवा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आणि नॉर्थ ईस्टर्न काय ईशान्य क्षेत्र पुनर्गठन कायदा 1971 नुसार मणिपूर जो आहे तो भारतामध्ये एक स्वतंत्र राज्य बनलं 1972 साली। तर इथपर्यंतचा जो काही इतिहास आहे मणिपूरचा तो हिंदू बहुल राजांच्या बाजूनच आहे, म्हणजे साधारणपणे हिंदू बहुल संख्या असलेल्या मैतेई लोकांचा इतिहास असा मानला जरी चालतो। कारण ट्रायबल कम्युनिटी जी होती ती इथपर्यंत जास्त विकसित नव्हती किंवा ट्रायबल कम्युनिटी आत्तापर्यंत काय झाली होती याच्यामध्ये इतकं जास्त समाविष्ट नव्हतं। हिंदू बहुल जे मैतेई लोक आहेत मणिपुरी लोक आहेत ते याच्यामध्ये जास्त समाविष्ट होते। इथून पुढे जो काही भौगोलिक किंवा इथून पुढे जो काही राजकीय बदल या राज्यामध्ये पाहायला भेटणार आहे तो या संघर्षाला अजून चांगलं ओळखून द्यायला मदत करेल। जर भौगोलिक बाजूने गेलं तर टोटल पॉप्युलेशन जी आहे ती किती आहे तर 28.6 लाख, हे सेन्सस ब्युरोनुसार आहे 2011 नुसार की 28.6 लाख इतकी लोकसंख्या आहे मणिपूरची। त्यापैकी 22,327 इतकं एरिया आहे आणि टोटल डेन्सिटी जी आहे किंवा घनता ज्याला आपण म्हणतो ते 128 प्रति किलोमीटर इतकी आहे, प्रति स्क्वेअर किलोमीटर। मग आपल्याला दुसरी एक बाजू याच्यातली समजून घ्यावं लागेल ती म्हणजे साक्षरता दर किंवा लिटरेसी रेट। जर मणिपूरचे लोक अशिक्षित मानले गेले तर हा संघर्ष होत नव्हता, असं म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं मानलं गेलं की मणिपूरमध्ये शिक्षणाचा दर कमी आहे म्हणून हा संघर्षाचा मूळ कारण असावं, पण हे अर्ध सत्य आहे। जर भारताची सरासरी बघितली तर ती आहे 72.98% इतकी लिटरेसी भारतात आहे 2011 नुसार आणि तीच मणिपूरमध्ये 76.94% आहे, म्हणजे मणिपूरची लिटरेसी रेट हे भारताच्या सरासरी लिटरेसी रेटपेक्षा जास्त आहे, म्हणजे मणिपूरमध्ये शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे। त्यातही बघितलं तर फिमेलमध्ये 70.26% इतकं मणिपूरचा लिटरेसी रेट आहे, तर इंडियाचा तो किती आहे 64.63%, म्हणजे साधारणपणे 6% भारतापेक्षा जास्त मणिपूरमध्ये महिला शिक्षित आहेत किंवा लिटरेट आहेत असं म्हणता येईल। पुरुषांमध्ये पण तेच जवळपास 3% जास्त आहे आणि ओव्हरऑल मध्ये बघितलं तर जवळपास 4% इतकं लिटरेसी रेट जास्त आहे। म्हणजे लिटरेसीचा मुद्दा हा खारिज करता येईल, म्हणजे लोक अशिक्षित आहेत असं म्हणणं चुकीचं आहे। त्याचबरोबरीनं जर इकडं भौगोलिक डिस्ट्रीब्यूशन बघितलं तुम्ही तर मणिपूरचा हा जो काही प्रदेश आहे पूर्ण म्हणजे हा पिवळा भाग सोडून हा जो काही निळा आणि लाल भाग आहे याला म्हणतात हिली एरिया किंवा डोंगरी प्रदेश आणि हा जो काही पिवळा भाग आहे परत इकडचा जो काही पिवळा भाग आहे याला म्हणतात इम्फाळ व्हॅली। इम्फाळ व्हॅली ठीक आहे। तर इम्फाळ व्हॅली आणि हा हिली एरिया हा संघर्षामधला हा सगळ्यात मोठा गाभ आहे, लक्षात ठेवा। झालंय असं की ही जी हिली एरिया आहे जर इकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लेन होईल ती अशी की हा जो काही हिली एरिया हा हिली एरिया मॅक्सिमम कुकी लोक आणि नागा लोकांनी भरलेला आहे। जर तुम्ही इथं बघितलं तर मैतेईची जी काही पर्सेंटेज आहे 53% लोक ह्या भागात एवढ्याच भागात राहतात, म्हणजे हे जो काही पिवळा भाग आहे याच्यामध्ये, आणि उरलेली साधारणपणे किती बघितली तर 47% लोक किंवा असं म्हणूयात 45% लोक ती ह्या पूर्ण प्रदेशात राहतात। म्हणजे जर तुम्ही डिस्ट्रीब्यूशन बघितलं तर हा पिवळ्या एरियामध्ये राहणारी लोकसंख्या खूप जास्त आहे, म्हणजे इथली डेन्सिटी जास्त आहे आणि इकडे भरपूर सारा एरिया असून सुद्धा इथं राहणारी लोकसंख्या कमी आहे, कारण ती सगळी लोकसंख्या कोणती आहे कुकी आणि नागा या आदिवासी जमातींमध्ये डिवाइड आहे। म्हणजे तुम्ही जर इथं बघितलं तर कुकी किंवा झोमी किंवा नागाज यांची लोकसंख्या जर बघितली तर 24 आणि 16 अशी एक डॉमिनेटिंग लोकसंख्या आदिवासी जमातींमध्ये या दोन्हीची येते। आणि दुसरा एक ह्याच्यामध्ये महत्त्वाचं डिस्ट्रीब्यूशन असं आहे की या मैतेईमध्येच हा जो काही प्रदेश आहे याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा राहतात, म्हणजे मुस्लिम लोकसंख्या सुद्धा आहे जी मैतेई बहुल प्रदेशामध्येच किंवा इम्फाळ व्हॅलीमध्येच राहते। म्हणजे मुस्लिम बहुल प्रदेश सुद्धा जवळपास 8% आणि 53% साधारणपणे मैतेई लोकांची किंवा हिंदू बहुल लोकांची संख्या इथं आहे। मग हिंदू बहुल लोकसंख्या इथं असेल तर बाकीचे समाज इकडे राहतील हे आपल्याला साधारणपणे निष्कर्ष निघतो। आणि या कुकी आणि नागा जमातीमध्ये सर्वात मोठी देणगी ब्रिटिशांनी दिलेली ती म्हणजे ही लोक मेजॉरिटी ख्रिश्चियन आहेत, म्हणजे या लोकांमध्ये जवळपास आदिवासी समुदायामध्ये 60 ते 65% लोक ख्रिश्चनमध्ये कन्वर्ट झालेले आहेत किंवा ख्रिश्चन कम्युनिटीचे आहेत।
मग हा संघर्ष दोन बाजूने आहे. एक तर इम्फाळ व्हॅलीत राहणारी मैतेई बहुल लोकसंख्या विरुद्ध ह्या हिली एरियामध्ये किंवा डोंगरी भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांमध्ये किंवा आदिवासी कम्युनिटी असलेल्या कुकी आणि नागा लोकांमध्ये, त्याचबरोबर हिंदू बहुल असलेल्या मैतेई लोकांविरुद्ध ख्रिश्चन बहुल असलेल्या आदिवासी लोकांविरुद्ध हा वांशिक संघर्ष आहे. याच्यामध्ये जात किंवा कास्ट नाहीये, यामध्ये वंश आहे, एथनिसिटी आहे किंवा वांशिक संघर्ष आहे असं म्हणता येईल. बरोबर. मग याच्या पुढे जर आपण गेलो तर आपल्याला पुढची एक महत्त्वाची बाब आपल्याला समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे राजकीय. झालं असं की 2017 पर्यंत काँग्रेसचं इथं वर्चस्व होतं. काँग्रेस एक सिंगल डॉमिनंट पार्टी होती आणि त्याच्यानुसार काँग्रेसची सरकार बनायची. 2017 मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसची जागा कमी झाल्या आणि भाजप सरकारने इथं काही झालं, वट धरली. भाजप सरकारने 21 जागा जिंकल्या आणि इतर काही पक्षांसोबत मिळून साधारणपणे भाजपाने इथं सरकार स्थापन केलं. कारण मणिपूरची जी काही विधानसभा आहे ती 60 सदस्यांची असते आणि त्यातल्या 40 सीट ज्या आहेत त्या इम्फाळ व्हॅलीमध्ये, म्हणजे या पर्टिक्युलरली ह्या जो काही प्रदेश आहे ज्याच्यामध्ये हिंदू बहुल लोकसंख्या आहे किंवा मैतेईंचे समुदाय आहेत, याच्यामध्ये 40 सीट वाटल्या गेलेल्या आहेत आणि या 40 सीटमध्ये 31 जागा ज्या आहेत त्या भाजपाने जिंकून मणिपूरची काय केलेली आहे, विधानसभा बहुमताने जिंकली 2022 मध्ये. पूर्वी 31 जागा लागतात कुठं, मणिपूरमध्ये बहुमताने सरकार स्थापन करायला. ते 2017 ते 2022 मध्ये भाजप आणि इतर 2-3 पक्ष मिळून काय झालं होतं, कोॲलिशन गव्हर्नमेंट बनवलं होतं. तर त्याच्यानंतर 2022 मध्ये भाजपाने स्वतंत्रपणे 31 ते 32 जागा जिंकत इथं बहुमताने सरकार स्थापन केलं. म्हणजे साधारणपणे तुम्हाला एक राजकीय संघर्ष असा दिसेल की मणिपूरमधली जी विधानसभा आहे, जी मणिपूरच्या भल्यासाठी निर्णय घेते, त्यातलं 40 सीट ज्या आहेत, म्हणजे 60 पैकी 40 जर कन्सिडर केलं तर एक 20 सीट फक्त ह्या बाकीच्या एरियामध्ये डिवाइड आहेत आणि 40 सीट इथं डिवाइड आहेत. म्हणजे जे काही निर्णय होणार आहेत, जे काही विकासात्मक प्रकल्प येणार आहेत, जे काही गोष्टी घडणार आहेत, त्या प्रामुख्याने या क्षेत्राच्या संदर्भात जास्त विचार केला जाणार आहे. म्हणून हा संघर्ष आहे की ह्या लोकांचं म्हणणं असं आहे की ही राजकीय नेते जे आहेत आपल्या स्वार्थासाठी मणिपूरचा फायदा करून घेत आहेत पण इकडचा जात नाही. त्याचबरोबर राजकीय प्रेशरमुळे मिलिटरी असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल ती हे मैतेई लोकांचं जास्त वर्चस्व असलेली आहे असं मानलं जातं. पण ह्या एरियामध्ये जास्त अत्याचार घडून आणले जातात राजकीय दबाव वापरून. त्याचबरोबरीनं ज्या काही सोयी सुविधा आहेत, ज्या काही शाळा आहेत, रस्ते आहेत, ज्या काही इतर सोयी सुविधा आहेत ते ह्या भागामध्ये कॉन्सन्ट्रेट झाल्यात. इकडल्या भागामध्ये त्या सोयी सुविधा किंवा ते विकासात्मक कार्यक्रम दिसून येत नाहीत, कारण राजकीय यंत्रणा जी आहे ती मैतेई बहुल लोकांनी काय केलेली आहे, काबीज केलेली आहे. हा संघर्षाचा एक अजून मोठा कारण आहे. म्हणून हा संघर्ष भरपूर काळापासून चालत आलाय. म्हणजे तुम्ही जर म्हणाल 1972 पासून तरी चालतंय, कारण जेव्हापासून मणिपूर राज्य बनले तेव्हापासून भरपूर मोठा संघर्ष हा सुरू झालाय. यातली अजून एक गमतीची बाब अशी आहे की ही जी काही मैतेई लोक आहेत जी ह्या हिली एरियामध्ये राहतात, म्हणजे आपण जर या भौगोलिक याच्यामध्ये गेलो पुन्हा, तर ही जी काही मैतेई लोक आहेत जे ह्या ठिकाणी राहतात, कुठं, या ठिकाणी, ही लोक हिली एरियामध्ये जाऊन जमिनी खरेदी करू शकत नाहीत किंवा इकडे राहू शकत नाहीत. लक्षात घ्या, संविधानानुसार जे काही यांना या हिली एरियातील लोक आदिवासी लोकांना जे काही संरक्षण दिलं गेलंय त्यानुसार ह्या इम्फाळ व्हॅलीत राहणारी जी 53% लोकसंख्या आहे ती जाऊन इकडं जमिनी घेऊ शकत नाही, अधिवास करू शकत नाही किंवा आपल्या स्थावर मालमत्ता काबीज करू शकत नाही. कोणती लोकसंख्या ही. पण या उलट ह्या भागातली जी काही लोक आहेत आदिवासी बहुल लोक, ही इम्फाळ व्हॅलीत येऊन जमिनी घेऊ शकतात, ही इम्फाळ व्हॅलीत येऊन राहू शकतात. हा एक अजून एक संघर्षाचा महत्त्वाचा कारण आहे. म्हणजे इथं यांच्या मतानुसार सरकारने काय केलेलं आहे किंवा घटनेनं काय केलेलं आहे, इथं यांच्यावर अन्याय केला आहे इम्फाळ व्हॅलीतल्या लोकांवर, असं या मैतेई लोकांचं किंवा जे काही 53% लोक ह्या भागात राहतात त्यांचं म्हणणं आहे. म्हणून हा संघर्षाचा जो काही काळ आहे तो 10 वर्षापासून साधारणपणे सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात सगळीकडे चालू आहे. मग जो काही संघर्ष निर्माण झाला, ह्या संघर्षाची परिणिती कशात झाली किंवा हे संघर्षाचा परिणाम काय झाले, म्हणजे तुम्हाला आता ह्या संघर्षाची मूळ कारणं समजली, ह्या संघर्षाला जे काही पार्श्वभूमी होती ती समजली, ह्या संघर्षाच्या पाठीमागच्या गोष्टी तुम्हाला समजल्या. आता महत्त्वाचा मुद्दा उरतो ते ह्या संघर्षानंतर होणार काय आहे किंवा झालंय काय. तर जगभरामधून मणिपूर सरकारला दोष दिले जातात, जगभरामधून भाजप सरकारला दोष दिले जातात. लक्षात घ्या, भाजप सरकारला दोष देण्याचं कारण असं आहे की यापूर्वी एवढा मोठा संघर्ष मणिपूरमध्ये झाला नाही असं नाही. मणिपूरमध्ये संघर्ष होत आहेत भरपूर दिवसापासून, पण इतक्या मोठ्या पातळीवर झाला असं दिसत नाही. त्यातच तो एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये अनेक लोकांनी मिळून एका स्त्रीला
नग्न अवस्थेमध्ये त्याची धिंडवडी काढली हे आपण बघितलंय, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने खूप लवकर ॲक्शन घेत तो व्हिडिओ बॅन केला, तो व्हिडिओ पब्लिशरला काढून टाकायला लावला आणि सगळीकडून झाल्यानंतर त्यावेळेस ॲक्शन पण घ्यायला लावली. याच्यावर CBI आता काय करते, तपाससुद्धा करते. म्हणजे एकंदरीत ह्या गोष्टी ज्या व्हायरल झाल्या, पूर्वी ह्या व्हायरल होत नव्हत्या, आता ह्या व्हायरल झाल्या म्हणून हे चर्चेचा मुद्दा जास्त बनलं. आणि यानंतर याला दुसरा एक अँगल असा लावला गेला की भाजप जे काही प्रदेश किंवा आपलं जे काही देशातील एक प्रमुख सत्ताधारी पक्ष आहे, त्यांचे ज्या ज्या ठिकाणी सत्ता आहेत, ज्या ज्या राज्यांमध्ये सत्ता आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संघटना ज्याला हिंदुत्ववादी मानलं जातं, त्या संघटनेचं काम खूप मोठं आहे असं मानलं जातं. तसंच मणिपूरमध्ये पण ह्या संघटनेनं हिंदुत्वबहुल प्रदेशावर काबीज केलंय किंवा कब्जा केलाय असं लोकांचं, जाणकारांचं मत आहे. आणि त्यातूनच हे जे काही वांशिक संघर्ष आहेत ते उद्भवले जात आहेत असं एक मत मानलं जाते किंवा मतप्रवाह चालला जातोय. तर याच्यावर आपल्याला जास्त डिस्कशन करायचं नाही, कारण याच्या पुढे जे आपण चर्चा करणार आहोत ते की ह्या संघर्षानंतर झालंय काय. तर साधारणपणे 3 मेला ज्यावेळेस हा संघर्ष झाला, त्यावेळेस 4 मेला राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये जवळपास 10 पैकी 10-12 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू जाहीर केला. त्यामध्ये मिलिटरी लोक आणली किंवा पोलीस प्रशासनाला अधिकार दिले. त्याचबरोबर 4 मेला जो कोणी संघर्ष करताना दिसतोय किंवा जो काही मिलिटंट्स आहेत, मिलिटंट्स म्हणजे या प्रदेशाचं अजून एक वैशिष्ट्य लक्षात घ्या की या लोकांनी ह्या संघर्षाची बाजू मिलिटंट्सच्या बाजूने नेली आहे, नक्सलिझमच्या बाजूने नेली आहे, त्याचबरोबर दहशतवादाच्या बाजूने नेली आहे. या जंगलांमध्ये अनेक दहशतवादी काय करतात, आश्रय घेतात. त्यांना ह्या अफूच्या शेतीपासून किंवा ह्याच्यापासून जो काही मिळणारा पैसा आहे, हा पैसा फंडिंगसाठी वापरला जातो. तुम्ही जर उरी पिक्चर बघितला असेल, त्यातला पहिला सीन या एरियामध्ये केलेल्या कारवाईच्या संदर्भात आहे. म्हणजे इकडं मोठ्या प्रमाणात नक्सलाइट ॲक्टिव्हिटी चालतात किंवा दहशतवादी कारवाया चालतात हे तुम्हाला माहीत असेल. तर त्या कारवायांना अनुसरून साधारणपणे इथं मिलिटरीचं कायमस्वरूपी अस्तित्व असतं, इथं अपस्पा कायदा लावलेला असतो. म्हणजे हे भरपूर साऱ्या गोष्टी चालू असतात. त्याच ठिकाणी 4 मेला सरकारने शूट ॲट साईटचा ऑर्डर दिल्या. जे कोणी मिलिटंट किंवा हातात शस्त्र घेऊन लोक दिसतील त्यांना तुम्हाला म्हणजे सैन्याला आणि पोलिसांना अधिकार दिले की जर तुमच्यावर हल्ले झाले तर तुम्ही काय करू शकता, शूट ॲट साईटचा ऑर्डर वापरू शकता. त्याचबरोबरीनं कर्फ्यू जारी झाले. त्याचसोबतच सुप्रीम कोर्टाला जेव्हा ह्या संघर्षामध्ये कळायला लागलं, सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस ह्या संघर्षामध्ये ॲक्टिव्हली उतरलं, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने स्वतःच्या हाताने किंवा स्वतः दखल घेत सुओ मोटो डिसिजन्स किंवा कॉग्निझन्स असं ज्याला म्हणतात ते घेत सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये समाविष्ट झालं. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने जो काही निर्णय दिला होता त्याचा विरोध केला. सुप्रीम कोर्टाच्या त्या बेंचनं सरकारला, राज्य सरकारला, त्याचबरोबर पोलीस यंत्रणेला, त्याचबरोबर राज्यातील जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांना आदेश दिले की जे काही देखरेख चालली आहे किंवा जे काही तुमचे मदत कार्य चालले, पुनर्वसन कार्य चालले ते अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. या लोकांचं जे काही पुनर्वसनचं तुमचे जे काही प्रयत्न आहेत ते अतिशय पारदर्शक असले पाहिजे. आणि ते पारदर्शक आहेत का नाही हे पाहण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जम्मू काश्मीरच्या माजी न्यायाधीश श्रीमती गीता मित्तल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. ज्या समितीमध्ये माजी न्यायमूर्ती, ज्या मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती आहेत शालिनी फलसनकर जोशी आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आशा मेनन, या 3 न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. या पुनर्वसन कार्य किंवा एकंदरीत जे काही प्रकल्प चाललेत सध्या या लोकांच्या सुरक्षेसाठी त्याच्यावर देखरेख ठेवणे. त्याचबरोबर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांची जे काही CBIचा तपास चाललाय, जे काही घटनाक्रम झाला त्याच्यावर CBIने 6 केस दर्ज केल्यात आणि त्या 6 केसवर CBI सध्या तपास करते. त्या तपासावर देखरेख ठेवण्यासाठी माजी पोलीस आयुक्त, जे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत दत्तात्रय पडसलगीकर यांची CBI तपासावर देखरेख करण्यासाठी नियुक्ती केली आहे सुप्रीम कोर्टानं. म्हणजे एकंदरीत आपण बघितलं हा संघर्ष काय होता, मुळात हा संघर्ष कुठून उद्भवला, त्यामध्ये तो एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वतंत्रपणे त्याच्यावर ॲक्शन घेत तो व्हिडिओ कट डाऊन केला. त्याचबरोबर मणिपूरमधल्या या संघर्षावर सुप्रीम कोर्टाने स्वतंत्र जजमेंट दिलं आणि त्यानुसार वेगवेगळ्या गोष्टी केल्या. आणि हा संघर्ष आजही थांबायला तयार नाही. आजही अनेक रुरल भागामध्ये काय झालंय, संघर्ष सुरूच आहे, लोकांचे जीव आजही जात आहेत. पण एक नागरिक म्हणून तुम्हाला हा मणिपूरमधलं प्रकरण माहीत असणं आवश्यक आहे हे मला वाटतं, म्हणून हा सगळा प्रयत्न केला. जर या संदर्भातील अधिक काही माहिती भेटली तर परत एक नवीन व्हिडिओच्या बाजूने येऊ. काहीही या व्हिडिओच्या माध्यमातून आक्षेपार्ह करण्याचा प्रयत्न नव्हता हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं. अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल ज्याचं नाव आहे @केदार बारोळे आणि @उमेश कुदळे हे दोन्ही चॅनल जॉईन करा. आपण नवीन नवीन मुद्दे किंवा नवीन नवीन जे काही चर्चेत चाललेत असे मुद्दे आपण डिस्कस करणारच आहोत.
ते चर्चेतले मुद्दे तुम्हाला समजून घ्यायचे असतील, रयत प्रबोधिनीचं जे काही यूट्यूब चॅनल ज्याच्यावर तुम्ही हा आत्ता व्हिडिओ बघत आहात, तो व्हिडिओ किंवा तो यूट्यूब चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा, त्याचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. आपण भेटत राहू पुन्हा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंतसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.